वाशिमच्या व्याड परिसरामध्ये एक सिद्धिविनायकाचं हेमाडपंथी मंदिर आहे। हे सिद्धिविनायकाचं मंदिर साधारणतः 1100 वर्ष जुनं आहे आणि हे जे काही व्याड गाव आहे हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेलं असल्यामुळे मराठवाड्यातील हिंगोलीसह नांदेड, परभणी आणि विदर्भातील वाशिमसह अकोला, बुलढाणा तसेच इतर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जे काही भाविक आहेत सिद्धिविनायकाचे ते या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। कारण हे जे काही मूर्ती आहे गणेशाची, या गणेशाच्या मूर्तीवर शेंदूर चढवलेला असून हा गणपती नवसाला पावतो, तसेच जे काही मनोरथ आहे भाविकांचं ते पूर्ण करतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे कायम भाविक या सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होत असतात। माझ्या समेत या भागातील काही भक्त आहेत जे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात। मला सांगा मावशी, हे खूप जुनं मंदिर आहे। हो, लय जुनं मंदिर आहे, पण हे सिद्धिविनायक मंदिर सगळ्या जगात प्रसिद्ध आहे। सगळ्या लोकांना भाविकांना पावते। हो, अच्छा, तुमचे जे काही मनोकामना आहे ते पूर्ण करते। हो, मला सांगा मावशी, सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तुम्ही जे काही मागता ते सिद्धिविनायक पूर्ण करतो। इच्छा हो, पूर्ण करतो। पुऱ्या भाविकाचीच समजा ते मनोरथ पूर्ण करते सगळं। चतुर्थी, गणेश उत्सव दर दिवशी हो दर्शनासाठी। मला सांगा ताई, गणपती मंदिर आहे सिद्धिविनायकाचं, सिद्धिविनायकाच्या चरणी जे काही नतमस्तक होतात त्यांना सिद्धिविनायक पावतो, काय सांगा? हो, सिद्धिविनायक गणपती हे आमचा पावणारा गणपती आहे आणि चतुर्थी, गुरुवार आणि रोज नेहमीकरता गर्दी राहते। हो, काय सांगाल? व्याडे गावातलं सिद्धिविनायकाचं गणपती मंदिर, इथं तसं जर पाहिलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्तांची रांग असते आणि संकष्टी असो, चतुर्थी असो, म्हणजे मंगळवार असो, गुरुवार असो, बुधवार, प्रत्येक दिवशी गावातली पूर्ण मंडळी दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही। आणि हा गणपती नवसाला पावणारा आहे आणि त्यामुळं भरपूर गर्दी असते भक्तांची। मला सांगा दादा, काय नेमकं सिद्धिविनायकाचं मंदिर जे आहे या मंदिरामध्ये नेहमी गर्दी असते, भाविक येत असतात? काही ते नवसाला पावणारा गणपती, प्रत्येक येणारा व्यक्ती जो आहे काही पण आपली मनोकामना ठेवूनच येते डोळ्यासमोर। ही मनोकामना थोड्या दिवसात कालावधीत त्या माणसाची पूर्ण होते, म्हणून ती एक असे जागृत देवस्थान म्हणून सिद्धिविनायकाचं मंदिर एक प्रसिद्ध आहे। आणि भलती चतुर्थी असो, गुरुवार असो, आता गणेश उत्सव असो, भलत्या आनंदानं गावकरी मंडळी साजरा करते। मोठ्या उत्साहानं महाप्रसाद होते। दर चतुर्थीले चहा पाणी, नाश्ता पाणी, आलेल्या मंडळीची हजारो लोकांची व्यवस्था होते। त्याच्यामुळं हे सर्वच गावातलं श्रद्धास्थान आहे। मला सांगा दादा, तुम्ही एक या सिद्धिविनायकाचे भक्त आहात, काय सांगा? या गाडगावामध्ये सिद्धिविनायक हे मंदिर साधारणतः 1100 वर्षाच्या आधीचं मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर असल्यामुळं आणि गावातील भाविभक्ताची आतोट श्रद्धा असल्यामुळं भोवतालील सर्व परिसरामध्ये प्रसिद्ध असं एक मंदिर आहे। नवसाला पावणारा गणपती सिद्धिविनायक म्हणून व्याडगावची म्हणजे व्याडगावच्या जी ओळख आहे ती या सिद्धिविनायक मंदिरामुळेच झाल्यासारखी आहे। गणेश चतुर्थी असेल, गणपती उत्सव असेल, या काळामध्ये साधारणतः 11 क्विंटल साखरेचा प्रसाद म्हणजे प्रसाद करून महाप्रसादाचा सर्व भंडारा होतो आणि या भंडाराचा सर्व मंडळी आनंदाने लाभ घेऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। सातत्याने गणेश मंदिरामध्ये सातत्याने गर्दी चालूच असते। खरंच या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये कायम भाविकांची वर्दळ असते, कारण हा सिद्धिविनायक भक्तांची मनोकामना पूर्ण करता येतात। किशोर गोमाचे लोकमत, व्याड, वाशिम।